to ask teacher. Okay. Um, now, काल काल आपण लेक्चर मध्ये असं डिस्कस केलं होतं. आय थिंक द टॉपिक वॉज परमिटेशन, अरेंजमेंट आणि सिलेक्शन. तर त्यात मी असं म्हटलं होतं की देर आर few words in mathematics in which not in mathematics, I'm sorry, in English language, that all the vowels occur in same order. जे लोक काल absent होते त्यांनी पुन्हा एकदा ऐका. There are few, very few, I think 6-7 words in English language in which all the vowels A, E, I, O, U occur in that order only. त्यातले दोन मी इथे मेन्शन केलेत, उरलेले बघा तुम्हाला लक्षात येत आहेत का. द फर्स्ट इज अबस्टेमियस. याचा अर्थ इंडल्जिंग ओनली इन फ्यू, व्हेरी फ्यू, मॉडरेटली, स्पेशली रिगार्डिंग फूड अँड ड्रिंक. जे मराठीत आपण म्हणतो मितभाषी, मितहारी. सो दॅट इज अबस्टेमियस. सेकंड इज फसिशियस, ट्रीटिंग सिरियस इश्यूज विथ डेलिबरेटली इनअप्रोप्रिएट ह्युमर, खूप लाईटली घेणाऱ्या गोष्टी. सो फसिशियस. त्यानंतर अजून एक मला असं लक्षात आलं की IOUEA, उच्चार त्याचा असाच आहे, IOUEA. दिस इज द ओनली वर्ड इन इंग्लिश लँग्वेज इन विच देर आर 5 letters but all of them are vowels only, not a single consonant. ओके. काल तुम्हाला आठवत असेल मी एक प्रश्न विचारला होता. N-gon is there. What is N-gon? N-gon is a polygon which has how many n sides? So what is total number? What is sum of all interior angles of that N-gon? तर काल अनेक जणांनी बरोबर उत्तर दिलं होतं. त्याचा आन्सर आहे 2 into n-2 right angles. चेक करूयात. I know that triangle is not a quadrilateral or a polygon, but still it works for triangle. 1 minute. Yeah, still it works for triangle. Number of sides is 3. 3 minus 2 is 1. 1 into 2. 2 right angles. So what is the total? Yes, 180 degrees. What about quadrilateral? Quadrilateral has 4 sides. So 4 minus 2, that is 2. 2 into 2, 4 right angles. Yes, that is 360 degrees. Is that clear? So sum of all interior angles of a polygon having n sides is what? It is 2 into n minus 2 right angles. काल अनेकांनी याचं बरोबर उत्तर दिलं होतं. ओके. नाउ वी स्टार्ट विथ द टॉपिक अँगल्स अँड इट्स मेजरमेंट्स. काल जे लोक अब्सेंट होते, जस्ट एक 2 मिनिटात मी हा पार्ट रिवाइज करतो. सर 1 मिनिट इंटरप्ट करू का? येस, समबडी हॅज स्टार्टेड व्हिडिओ. प्लीज स्विच ऑफ युअर व्हिडिओ कॅमेराज. स्नेहल मॅम. So I otherwise will just remove you. Switch off your video cameras. आणि जे लोक नवीन आलेले आहेत त्यांना पण मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही तुमचे ओरिजिनल नावं यूज करा. कोणतरी ऍडमिन असं नाव यूज केलेलं आहे अँड दॅट्स नॉट एक्सेप्टेबल. आणि तिसरा एक पॉइंट मला सांगावंसं वाटतं की आता सर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत आहेत, ते फक्त डेमो म्हणून आहे. फायनल लेक्चर असे नसणार आहेत. सरांच्याकडे स्लेट असणार आहे. सर जे लिहिणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे. सो जसं क्लासरूम मध्ये व्हाईट बोर्ड वरती टीचर लिहितो तसंच सर लिहिणार आहेत आणि मग ते दिसणार आहे. आता इकडे स्लेट माझ्याकडे आहे आणि वी आर नॉट एबल टू सेंड इट टू हिम. दॅट इज द ओनली रिझन. त्यामुळे हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे. अदरवाईज सर ऍक्च्युअली जसे बोर्डावरती आपण लिहिताना बघतो टीचरला तसं लिहिणार आहेत अँड देन यू विल बी एबल टू सी दॅट. एवढंच मला एक सांगायचं होतं सर. आणि प्लीज स्विच ऑफ युअर कॅमेरा. You can continue, sir. Yeah, thanks. So we will just revise what we discussed yesterday. Actually आपण सुरुवात डेफिनेशन ऑफ एन अँगलने केली होती. ओरिजिनल डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. अँगल इज युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन पॉइंट, but that doesn't help us to define an angle whose measure is more than 180 degrees, 360 degrees, or even negative angles. So the ordered pair of rays, ray OA and ray OB, together with the amount of rotation is called as directed angle AOB. Now you have to remember one important convention.
that angle measured in anti-clockwise sense is to be taken as positive, and angle measured in clockwise sense is to be taken as negative, right? Okay. Now you can see one angle which is called as one rotation angle or whole angle. So how that whole angle is defined? The definition is, if initial arm rotates, make one complete rotation so that the terminal arm also lies along the initial arm, then the angle formed is called as whole angle. Remember, the measure of whole angle is taken to be 360 degrees. See, so we now discuss systems of measurement of an angle. There are actually two measures, degree measure and secondly radian measure. Now in sexagesimal system, the unit of measurement of an angle is degree. I just told you that the whole angle is considered to be an angle whose measure is 360 degrees. So one rotation angle is divided into 360 equal parts, and the measure of each part is called as 1 degree angle. So I can say that 360th part of one complete rotation is 1 degree, and this is the actually this should be a circle. This part is not printed, so you have to see this as 1 degree. Okay. Now 1 degree is further divided into 60 equal parts. Each part is called as 1 minute, and 1 minute is again divided into 60 equal parts. Each part is called as सेकंड. जसं आपण म्हणतो 1 किलोमीटर, मग त्याचे 1000 पार्ट्स केलेत, प्रत्येक पार्टला मीटर म्हणतात. एका मीटरचे 100 पार्ट्स केलेत, प्रत्येक पार्टला सेंटीमीटर म्हणतात. सेंटीमीटरचे परत 10 पार्ट्स केलेत, ईच पार्ट इज कॉल्ड एज मिलीमीटर. तसं इथे. सो 1 डिग्री, or I can say that 60 seconds make 1 minute. 60 minutes, don't say 60 minutes means 1 hour. That is not wrong, but when you measure an angle, you should say 60 minutes equal to 1 degree. And 360 degrees means 1 whole angle. And what is the measure of right angle then? It is 90 degrees. Measure of straight angle is nothing but 180 degrees. Right? Okay. Now, circular system, that is radian measure. One student says, I have some difficulties in some concepts. Can I ask you now? I think I will give you time after the lecture is over. Is it regarding this only? Okay, we'll discuss it later on. Now, 1 radian is the measure of an angle subtended at the center of the circle by an arc of the circle, the length of the arc being equal to the radius of the circle. Can you see the diagram? See, length of minor arc AB is same as radius. See, every arc need not be having length equal to radius of the circle, but this is the special arc whose length is the same as radius of the circle, right? And in that case, the measure of the central angle is taken to be 1 radian. Now, just by observation, can you tell me the measure of this angle in degrees? Of course, you won't be able to tell me exactly, but just by guesswork, can you tell me? Yes, the measure is definitely more than, one student says more than 45 degrees, but less than 90 degrees. I think one student knows the exact measure. Good. मी कालही सांगितलं आणि नेहमीच सांगेन की बिफोर यू अटेंड लेक्चर ऑफ एनी सब्जेक्ट, तो टॉपिक तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. अपूर्वा is the most accurate. Yes, what you say is absolutely right. ठीक आहे. Now don't type your answers. Okay. Now, so for that we must know the relation between degree measure and radian measure. As I said, we know that the relation between meter and kilometer, 1000 meters make 1 kilometer, right? So we must have a relation between the two measures. I think Smita Shirolkar, can you please switch off your camera? Okay, thank you.
तर रेडियन मेजर आणि डिग्री मेजर यात नेमकं काय रिलेशन आहे? आणि अनेकांना असं वाटतं की अरे, सो दॅट मेजर डिपेंड्स ऑन द रेडियस ऑफ द सर्कल ऑल्सो. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज इन्क्रीज, इन दॅट केस विल द अँगल बी ग्रेटर और स्मॉलर? तर तेच आता आपण डिस्कस करणार आहोत. बट बिफोर दॅट वी विल अगेन रीड द डेफिनिशन. In circular system, we use radian measure. One radian is the measure of an angle subtended at the center of the circle by an arc of the circle. Kashi arc? The length of the arc being equal to the radius of the circle. Now, one radian is denoted using this symbol. Yes, this is the correct symbol for one radian. Okay. Now, the next slide. So, we discuss one important theorem. The radian is independent of the radius of the circle, and pi radian equal to how many degrees? 180 degrees. Listen, I'm not saying pi is 180. Uh, you know that pi is 3.14 or 22 by 7. Actually, pi is not a rational number, but it is usually taken as 22 by 7. So when I say pi, you should think of 3.14 or 22 by 7. Many students think that pi means 180. No. For example, 1 rupee equal to 100 paise. Does this mean that 1 is 100? No. 1 rupee means 100 paise, right? So pi radian equal to how many? 180 degrees. So this result is very important. Actually, काही कॉलेजेसमध्ये याचं प्रूफ पण विचारलं जातं. आणि मी या मताचा आहे, जर प्रूफ तुम्हाला चांगलं कळलं असेल तर तो रिझल्ट चांगला लक्षात राहतो. आपण त्याचं प्रूफ बघा, सोपं आहे अगदी. ओके. One student, Chaudhary, wants to ask something. Yes, go ahead. Yes, you can ask me. Actually, we'll do one thing. After 5 or 10 minutes, I'll wait for 2 minutes. So during that period, you can ask me questions. Otherwise, if otherwise class gets disturbed. Okay. Now, what is the relation between degree measure and radian measure? Consider a circle with center at O and radius R. Can you see this circle? Let AB be an arc of the circle such that length of arc AB is R. So as per definition, what is the measure of angle AOB? It is clearly 1 radian. Now, what about measure angle AOC? It is 180 degrees. Why? Because angle at the center of the circle is what? 360 degrees. So this is semicircle. So this angle is definitely of measure 180 degrees. We know that the measure of the angle at the center is proportional to length of the corresponding arcs subtending the angle. Do you agree with this? You must have done this in 10th standard. I'll again explain. See, the measure of the angle at the center, for example, this angle or this angle, is proportional to the length of the corresponding arc subtending that angle. For example, this angle is proportional to what? This length of the arc. If I consider this angle, this is definitely proportional to this arc. Is that clear? Okay. So we go to the next slide. Now measure angle AOB upon measure angle AOC is length of arc AB upon length of arc AC. Now what is the length of arc AB? It is R by construction. And what is length of arc AC? Remember, AC is the semicircle. What is circumference of the circle? It is 2 pi r. So for semicircle, it is nothing but half of 2 pi r. That is simply pi r. So r gets cancelled. That is 1 upon pi. So it is measure angle AOB. It is 1 upon pi into measure angle AOC. So that gives me 1 radian is nothing but 180 degrees upon pi. Rearrange the terms. So that gives me pi radian equal to 180 degrees. Suppose you haven't understood the proof properly. No problem at this stage. फक्त एवढा रिझल्ट लक्षात ठेवा की डिग्री आणि रेडियन यांच्यात रिलेशन काय आहे? यांच्यात रिलेशन आहे 180 डिग्रीज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन? पाय रेडियन. ओके.
ठीक आहे. चॅटमध्ये आन्सर्स टाईप केलेले आहे. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. सो आय विल अगेन रिपीट हाऊ दीज टू युनिट्स आर रिलेटेड. पाय रेडियन इक्वल टू हाऊ मेनी डिग्रीज? 180 degrees. Now pi radian equal to 180 degrees. So 1 radian equal to how many degrees? It is 180 upon pi. Pi is taken as say 3.14. It comes out to be 57.3 degrees approximately. हे मी तुम्हाला का सांगतोय? मला आठवतं एकाला म्हटलं 1 रेडियन अँगल ड्रॉ कर रे, त्यांनी ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ केला. तर जेव्हा तुम्ही रफ स्केच ड्रॉ करता, यू आर नॉट एक्सपेक्टेड टू हॅव द एक्झॅक्ट मेजर, पण ॲटलीस्ट यू शुड नो that 1 radian is approximately 57.3 degrees. So it is not an obtuse angle, it is an acute angle, right? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की degrees further divided into 60 equal parts, each part is minute and so on. तर ते जर तुम्ही यूज केलं तर 1 radian comes out to be 57 degree 19 minutes and 29 seconds. आता बऱ्याच जणांना माझं म्हणणं पटत नाही. मॅथमॅटिक्स मध्ये ना पाठांतर तुम्ही केलं पाहिजे. लगेच कोणीतरी म्हणाल अरे मॅथ्सचे टीचर असं कसं तुम्ही सांगता. सो लेट मी फिनिश. पाठांतराचे पण 2 प्रकार आहेत बघा. एक समजून केलेलं पाठांतर आणि एक बिंडोक पाठांतर. तर आपण समजून केलेलं पाठांतर, ठीक आहे, त्याला अजून छान शब्द तुम्हाला वापरायचा असेल तर लर्न बाय हार्ट म्हणा, काही चालेल. पण 1 रेडियन म्हणता क्षणी तुम्हाला 57.3 हे डोक्यात आलंच पाहिजे. बरेच लोक म्हणतात थांबा 180 मग अपॉन 3.14, तर कोणी तुमच्यासाठी थांबणार नाहीये. रिमेंबर इन CET फॉर 50 MCQs यू गेट 90 मिनिट्स. बघा 50 MCQs ना तुम्हाला 90 मिनिटं मिळतात. सो ऑन एन ऍव्हरेज 90 अपॉन 50 म्हणजे किती मिनिटं? 1.8. आता चॅट बॉक्स मध्ये तुम्ही 1.8 मिनिट म्हणजे किती सेकंद हे टाईप करा बरं. आय विल गिव्ह 5 सेकंड्स ओनली, कारण त्यात वेळ नको जायला. यू हॅव टू टेल मी 1.8 मिनिट इक्वल टू हाऊ मेनी सेकंड्स. ओनली 3 आन्सर्स, 4 आन्सर्स. ओके, तुम्ही मला निराश केलं नाहीत. ओके, टाइम इज अप नाउ. देर आर 3-4 स्टुडंट्स, ऑफकोर्स आय विल नॉट टेल देअर नेम. They have said that number of seconds equal to 68. One student says 72. बघा मी जे म्हणतो की मॅथमॅटिक्स मध्ये तुमचा पाया खूप पक्का हवा. बेसच नाहीये, म्हणजे फाउंडेशनच नाहीये आणि वर अजून तुम्ही मजले चढवत राहिलात तर कधीतरी ते कोसळणार आहे. त्यामुळे अभ्यासाची सुरुवात कुठनं करायची? तर इथनं करायची. यू शुड बी एबल टू कन्व्हर्ट मिनिट इंटू सेकंड्स. पण हरकत नाही, म्हणजे याही मुलांना मला असं सांगायचंय की अजूनही वेळ गेलेली नाही. सांगितलेल्या लाईन्सवर अभ्यास करा, तुम्ही पण चांगले मार्क्स मिळवू शकाल. येस येस, आय गॉट इट. तर करेक्ट आन्सर आहे 108. 68 आन्सर का दिलं रे अनेकांनी? तर त्याचं रिझन असं आहे, त्यांना वाटलं 1.8 म्हणजे 1 कम्प्लीट मिनिट आणि 0.8 मग त्यातले 8 घ्यायचे. सो 68, रादर 60 प्लस 8 इज 68. दॅट इज रॉंग. एक लक्षात घ्या, आय सेड 1.8 मिनिट. So 0.8 means what? If you divide minute in 10 equal parts, you have to consider 8 out of them. But 60 seconds make 1 minute, right? So 8 out of 10. So out of 60, 48. So 60 plus 48. So the correct answer is not 68, but it is 108. तर माझा सांगायचा मुद्दा हाच होता. तुम्हाला असं मनात पाहिजे की 108 सेकंड्स. मग कसं आलं 108 सेकंड्स? ते मात्र सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. बर, आता जसं मी विचारलं की 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000. मग 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर? तर त्याचं उत्तर 1000 नाही, इट इज 1/1000, राईट? मग तसं यू शुड नो दॅट 1 डिग्री इक्वल टू हाऊ मेनी रेडियन? तर त्याचं उत्तर आहे पाय अपॉन 180. इफ यू टेक पाय एज 3.14 divided by 180, you get 0.01745 approximately. आता काही लोक विचारतात सर आर वी सपोज टू रिमेंबर दिस? तर मी असं म्हणेन की ठेवलेलं चांगलं ना, कारण काय म्हणजे सारखं जर तुम्ही वापरत असाल तर त्या गोष्टी लक्षात राहतात. पण मॅथमॅटिक्सच्या एक्झाम मध्ये ही व्हॅल्यू युजली दिलेली असते की 1
degree is how many radian? 0.01745. एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स मध्ये दोन पथ्य तुम्हाला पाळायची आहेत, इवन इन फिजिक्स ऑल्सो. नंबर 1 दॅट इज इन कॅल्क्युलस, की अँगल हा कायम रेडियन मध्येच एक्सप्रेस करायचा. नंबर 1, अँगल मस्ट बी एक्सप्रेस्ड इन रेडियन ओनली. मग जर तो डिग्री मध्ये दिला असेल तर तुम्ही असं लिहाल का नाही तो डिग्री मध्ये, सो दिस इज रॉंग. नो, देन यू हॅव टू कन्व्हर्ट डिग्री इंटू रेडियन. मग त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायला लागतो. सेकंड, लॉगॅरिथम, जे आपण या टॉपिक नंतर घेणार आहोत. लॉगॅरिथमचा बेस हा युजली 10 असतो. तुम्ही जे लॉग टेबल्स वापरता ना त्यात बेस 10 असतो. पण कॅल्क्युलस मधले जे लॉगॅरिथम आहे त्याचा बेस ई, ABCDE, स्मॉल ई हा असायला लागतो. म्हणजे काय ते नंतर मी एक्सप्लेन करीन. पण या दोन गोष्टी, ही दोन पथ्य कॅल्क्युलस मध्ये पाळायची असतात. बर, आता हा पार्ट बघा. टू कन्व्हर्ट अन अँगल इन डिग्री टू रेडियन यू हॅव टू मल्टिप्लाय इट बाय π/180. बरं, हे कसं? तर सोपं आहे ना. एक रिलेशन लक्षात ठेवायचं बघा. डोकं म्हणजे अडगळीची खोली नाही. खूप गोष्टी त्यात कोंबायच्या नाही आहेत. काहीच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि काही वेळेवर मिळवायच्या. जसं ट्रिगोनॉमेट्रीमध्ये साइन, कोसाइन आणि टँजंट एवढंच लक्षात ठेवायचं. काही लोक सगळं सेक, कोसेक, कॉट हे पाठ करतात, तर त्याची गरज नसते. खूप कमी गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ओके. somebody is saying pi cancel झाला पाहिजे for degree. It is regarding which step? Okay, I'll come to it later on. But 180 degrees equal to pi radian, right? So if you want to convert that angle into radian, तर त्याला मल्टिप्लाय कशाने कराल? π/180. तसंच एखादा अँगल रेडियन मध्ये दिलाय आणि तुम्हाला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचंय तर तुम्हाला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायला लागेल. बघा, जेव्हा आपण ऍक्च्युअली सम्स करू तेव्हा अजून चांगलं तुमच्या लक्षात येईल. पण जर तुम्ही सिम्पल रूल ऑफ 3 शिकला असाल तर हे काही अवघड नाही. करतो एक्सप्लेन. बघा, बर, आता माझा कायम असा आग्रह असतो की हे ना तुम्हाला जर रिलेशन लक्षात असेल तर हे वेगळं पाठ करायला नाही लागत. बरेचदा 60 डिग्रीज तर तुम्ही म्हणता थांबा, मग अँगल इन डिग्री, हाऊ टू कन्वर्ट इट इन टू रेडियन, मग 180 डिग्रीज पाय रेडियन, सो 60 डिग्री 60 इंटू पाय अपॉन 180. एवढा वेळच नाहीये. 60 डिग्री म्हणता क्षणी तुम्हाला π/3 रेडियन असं सांगता आलं पाहिजे. त्यामुळे आय एक्सपेक्ट यू टू रिमेंबर धिस. 15 डिग्री π/12, 30 π/6 up to 360 degrees equal to how many radian? 2 pi radian. Basically हा रिझल्ट आहे. पाय रेडियन मेक हाऊ मेनी डिग्रीज? 180 डिग्रीज. ठीक आहे. आय होप दॅट यू आर रेडी विथ पेन अँड पेपर. कारण सगळी सम्स मी सांगणार नाहीये, काही सम्स तुम्ही पण करायचे. फार वेळ देणं शक्य नाही कारण मग 1 तासात आपलं काहीच कव्हर होणार नाही. त्यामुळे 2 सम्स इथे तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे आणि 2-3 सम्स मग तुम्ही करायचे. And at the end of lecture, I'm going to give you homework. Okay. Now the first sum. Determine which of the following pairs of angles are coterminal. आता काल जे लोक अब्सेंट होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. जर दोन अँगल्स मधला डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्रीज असेल तर त्या अँगल्सना काय म्हणायचं? कोटर्मिनल. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ देम? इफ यू प्लेस वन अँगल ऑन अदर, देअर इनिशियल आर्म्स कोइन्साइड, देअर टर्मिनल आर्म्स ऑल्सो कोइन्साइड. मग याचं अजून वैशिष्ट्य काय आहे? तर अँगल जर कोटर्मिनल असतील तर त्यांचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज हे सेम असतात. काल सांगितलं होतं मी तुम्हाला. परत एकदा, साइन 0 डिग्री 0, साइन 360 डिग्रीज 360 डिग्री आणि 0 डिग्री दे आर कोटर्मिनल. त्यामुळे साइन 360 डिग्रीज इज व्हॉट? सेम एज साइन 0 डिग्री विच इज नथिंग बट 0. राईट? अपूर्वा, I will come to this later on. He says pi cancel झाला पाहिजे for degree to convert radian to degree. Okay, I'll explain it. आता सेकंड पार्ट बघा. 330 डिग्रीज आणि -60 डिग्रीज. व्हॉट इज द डिफरन्स? बघा, डिफरन्स म्हटल्यावर यू कॅन सबट्रॅक्ट सेकंड फ्रॉम फर्स्ट और फर्स्ट फ्रॉम सेकंड. I have subtracted second from first, minus minus plus, so that gives me 390.
Is 390 a multiple of 360 degrees? The answer is yes. But if I say integral multiple, the answer is no. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 are integers. So it is not an integral multiple. So here I say that the angles are not coterminal. आता हे तुम्ही ट्राय करा. 405 degrees आणि -675 degrees. Try. Actually, when I ask you, please do not write your answer in chat box, because then I have to see hundreds of messages. So I'll be showing the answer in the next step only. So if I ask you to write your answer in chat box, then only you have to write. Or if you want to ask a question, then only write that in the chat box. Okay. Otherwise, I cannot make it. बर बघा याचा आन्सर काय. 405 degrees minus of -675 degrees, so total is 1080 degrees, which is what, 3 into 360 degrees. Yes, it is an integral multiple, so angles are coterminal. आता अजून एक उपाय आहे बरं. तुम्ही ऍक्च्युअली 405 हा अँगल ड्रॉ करा आणि हा दुसरा अँगल ड्रॉ करा. तुमच्या असं लक्षात येईल, देअर इनिशियल आर्म्स कोइन्साइड, दे हॅव टू. व्हाय? बिकॉज वी कन्सिडर देम ॲज अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. त्यामुळे प्रत्येकाचा इनिशियल आर्म हा अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच असणार आहे, पण टर्मिनल आर्म्स पण कोइन्साइड होतात. सो एक मिनिट सर, एक मिनिट इंटरप्ट करू का? हो. I think what is happening right now is when you're answering the question in chat box, तुम्ही chat box ला कोणाला मेसेज करताय ते तुम्हाला लक्षात येत नाही. ऍक्च्युली 2 होस्ट आहेत, मी आणि सर. तर आय थिंक यू हॅव टू मेसेज टू संजय रानडे अँड नॉट टू मी, कारण बरेच मेसेजेस मला पण येत आहेत. तर आय थिंक तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जाऊन टू संजय रानडे प्रायव्हेटली असं आणि मग उत्तर द्या, सो दॅट यू विल नॉट हॅव दिस प्रॉब्लेम. कारण मेसेजेस मला नाही, संजय सरांना जायला पाहिजेत. ओके, सॉरी सर, कंटिन्यू. नाही, अजून एक मला सजेशन असं द्यायचंय की मी असं स्पेसिफिकली सांगेन की टाईप युअर आन्सर इन चॅट बॉक्स, देन ओनली. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे मी परत एकदा रिपीट करतो की आता हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, नंतर जेव्हा आपण ऍक्च्युअल क्लासेस चालू करू तेव्हा स्लेट असेल आणि सर स्लेट वरती लिहितील ऍक्च्युअली, आणि तुम्हाला ते काय जसं बोर्डावरती आपण लिहितो तसं ते दिसणार आहे. सो जस्ट रिमेंबर दॅट. ओके. आता एका स्टुडंटने असं विचारलंय, व्हाय टू डिवाइड बाय 3. I'll again repeat the definition. Angles are said to be coterminal if the difference is integral multiple of 360 degrees. So the difference is 1080. Is it an integral multiple of 360 degrees? The answer is yes. It is 3 into. That is why I have written 3. Had it been 1070 degrees, I would have said, no, it is not an integral multiple of 360 degrees. So the angles are not coterminal. I'll give one more example. Suppose the difference is 1440 degree. Now you have to divide it not by 3, by 360 degrees if possible. If I divide 1440 degree by 360 degrees, I get 4. So yes, 4 is an integer. So the angles are coterminal. Okay. Now, express the following angles in degrees. Now, I again repeat, to convert an angle in radian to degree, you have to multiply it by 180 upon pi. And to convert an angle in degree to radian, you have to multiply it by pi by 180. इथे काय विचारलं रे? Express the angle in degrees. ठीक है? So the first one is one student says, sir, do we round up the value of 1 degree converted into radian while solving problems? Yes, in most of the cases. But if you are specifically asked to write answer in minutes and seconds, you have to convert that to seconds also. I am going to explain it. Okay, 5 pi by 12 radian. So multiplied by 180 upon pi, pi gets cancelled. बघा इथे तुम्हाला टेबल्स माहिती पाहिजेत. मी असे अनेक स्टुडंट्स बघितले, मग 2 6 12 आणि मग 2 90.
remember, you are going to get only 108 seconds, not for reading the problem. प्रॉब्लेम वाचायचा, कुठल्या टॉपिकवर आहे, कुठला फॉर्म्युला, बरेचदा फॉर्म्युली कॅल्क्युलेशन करा आणि मग ते आन्सर तुम्हाला मार्क करायचं आहे. त्यामुळे पटकन लक्षात आलं पाहिजे की 12 into 15 is 180, 15 5 is 75. So this is 75 degrees. Minus 7 pi upon 12. So angle can be negative. I have told you that angle measured in clockwise sense is negative. Multiplied by 180 upon pi. So it is again 15 sevens, that is 105 with negative sign. Then 8 radian means how many degrees? 180 upon pi, 1440 upon pi. Now I could have written pi as 22 by 7, and this is definitely divisible by 2, but you can write answer in this form, or some expect you to write this as 1440 upon 22 by 7, that is 1440 into 7 upon 22, and simplify again, divide by 2 and so on, right? 1 upon 3 radian multiplied by 180 upon pi. So again 60 upon pi. If you want, you can simplify it further. मी 4 करून दाखवली आहेत, उरलेली 2 तुम्ही करायची आहेत. प्लीज डू नॉट टाइप युअर आन्सर इन चॅट बॉक्स. पुन्हा एकदा सांगतो, यू शुड बी रेडी विथ पेन अँड पेपर. तुम्ही स्वतः करून बघा. ऑनलाईनचा मला एक फायदा दिसतो की तुम्ही इंडिपेंडेंटली करताय. क्लासरूम मध्ये युजली आम्ही ऑब्झर्व करतो की दोघं तिघे मिळून कॅल्क्युलेशन्स करत असतात. आय होप दॅट यू आर नॉट टेकिंग हेल्प ऑफ युअर पेरेंट्स. मला बरेचदा असं लक्षात येतं की पेरेंट्स जास्त एन्थुसियास्टिक आहेत, तर कृपा करून पेरेंट्सनी अशी मदत करू नका. ओके, हा खरंच एक फायदा आहे, कॅल्क्युलेशन्स इंडिपेंडेंटली तुम्ही कराल. अदरवाईज काय होतं, आय ऑलवेज बिलीव्ह दॅट डिव्हिजन ऑफ लेबर लीड्स टू डिव्हिजन ऑफ मार्क्स. तिघांनी मिळून आन्सर काढलं, 100 मिळतात, तिघांना मिळून मिळतात, काही उपयोग नाही त्याचा. ठीक आहे, ओके. बर, आता उरलेल्याचं बघा. 5 pi upon 7 radian is 5 pi upon 7 into 180 upon pi. Pi gets cancelled. आता काही लोक म्हणतील सर आधी तुम्ही लिहिलं होतं तसंच आम्ही लिहिलं, 180 into 5 is 900, 900 upon 7 रेडियन. हरकत नाही, पण 900 upon 7 तुम्ही जर डेसिमल मध्ये कन्व्हर्ट केलं तर इट इज 128.57 डिग्री अप्रॉक्सिमेटली. If this is asked as MCQ, multiple choice question, then from the 4 options you can say whether you have to convert it into decimal or you have to keep as a rational number. ठीक आहे. पुढचं -2 pi upon 9 radian multiplied by 180 upon pi. Pi gets cancelled, so on simplification you get what? -40 degrees. शेवटचं -7 pi upon 24 multiplied by 180 upon pi. Pi gets cancelled. If you simplify this, then you get -52.5 degree. So you have converted angle which is in radian into degrees. Usually असं घडत नाही, कारण मी सांगितलं तुम्हाला की मॅथ्स मध्ये अँगल हा रेडियन मध्ये असायला लागतो. त्यामुळे तो जर ऑलरेडी रेडियन मध्ये असेल तर मग डिग्री मध्ये कसं म्हणजे कन्वर्ट करायची गरज नाही. पण 11th मध्ये असं विचारू शकतात परीक्षेत. ओके. Express the following angles in radian. -1 upon 5 degree. So into again pi by 180. So it comes out to be minus pi upon 900. -108 degree आणि -144 degree. करा पटकन, सोपा आहे अगदी. Yes. -108 degree multiplied by pi upon 180, that gives me -3 pi upon 5. आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, इथे रेडियन लिहिल्या गेलं नाही, ते खरं चुकून लिहिल्या गेलं नाही, पण पुढे पुढे आपण असं कन्व्हेन्शन शिकणार आहोत की जर अँगल रेडियन मध्ये असेल तर तो मेन्शन करायचा नाही. सो इट इज कस्टमरी नॉट टू मेन्शन द युनिट ऑफ अन अँगल इफ इट इज रेडियन. जर डिग्री असेल तर मात्र मेन्शन करायला लागतं. पुढे -144 degree multiplied by pi by 180, so it is
4 पाय अपॉन 5 रेडियन. ओके, आता express the following angles in degrees, minutes and seconds form. 321.9 डिग्री याचा अर्थ 321 कंप्लीट डिग्री आणि 0.9 ऑफ डिग्री, म्हणजे डिग्रीचे जर 10 पार्ट्स केले तर त्यातले 9 घ्यायचे आहेत, पण आपल्याला डिग्री कन्वर्ट करायची आहे आधी मिनिट्स मध्ये आणि इफ रिक्वायर्ड सेकंड्स मध्ये. आणि 10 मिनिटांचा काही डिग्री होत नाही, मी सांगितलंय 60 मिनिट्स मेक 1 डिग्री अँड 60 सेकंड्स मेक 1 मिनिट. त्यामुळे याला हात लावायचा नाही. 321 डिग्रीज ॲज इट इज. 0.9 डिग्री त्याला 60 ने मल्टिप्लाय करा, सो 0.9 इंटू 60 बरोबर आहे, म्हणजे किती रे 54. सो 54 कम्प्लीट मिनिट. त्यामुळे जर तुम्ही म्हणलं की सर आम्हाला सेकंड मध्ये सांगा, तर ते सांगता नाही, म्हणजे सांगता येईल 0 सेकंड. जसं एक कम्प्लीट मीटर म्हणजे किती सेंटीमीटर सांगा, किती मीटर आणि सेंटीमीटर, तर वी कॅन से 1 मीटर अँड 0 सेंटीमीटर. तसंच इथे आता हे तुम्ही करून बघा, सोपं आहे अगदी. बघा, डिग्री ऑफ डिफिकल्टी आपण हळूहळू वाढवणार आहोत 2 कारणांसाठी. एक तर कायम सुरुवात अशीच करायची असते, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डिग्री ऑफ डिफिकल्टी. आणि टीचर जर नवीन असेल तर थोडी वेव्हलेंथ जुळायला वेळ लागतो. तर या 2 कारणांसाठी आपण हळूहळू डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढवू. मी आधीच सांगितलं की सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी एमसीक्यूज असतील, जेई मेन पॉइंट ऑफ व्ह्यूने पण एमसीक्यूज असतील. अर्थात या टॉपिकवर फारसे विचारत नाहीत, पण जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण जेई मेनचे पण एमसीक्यूज घेणार आहोत. सो व्हॉट इज युअर आन्सर? Please don't type your answer in chat box. Okay, so 200.6 degree, 200 complete degree आणि 0.6 degree, 0.6 into 60, that is 36 complete minutes. So this is the answer. आता काही लोक म्हणतील, सर काय सोपं सोपं देत आहे. ठीक आहे, तुम्हाला कठीण हवं आहे ना, घ्या एक कठीण सम. कठीण म्हणजे आधीपेक्षा कठीण, कंपॅरेटिव्ह हे. सो आय विल गिव्ह यू 1 मिनिट फॉर दिस. चुकायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा, स्पीड नॉट ॲट द कॉस्ट ऑफ अॅक्युरेसी. 1 मिनिटात चुकण्यापेक्षा 2 मिनिटं घ्या आणि करेक्ट आन्सर. सो आय विल वेट. ट्राय. तुम्हाला हा अँगल कन्व्हर्ट करायचा आहे, म्हणजे -30 डिग्री हा तो पार्ट आहेच, पण हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे 0.6947 तो आधी मिनिट्स मध्ये करा आणि मग त्यातला जो फ्रॅक्शनल पार्ट आहे तो सेकंड मध्ये. राउंडिंग ऑफ रूल यूज करायचं म्हणजे काय ते सांगेन. ट्राय. नुसतं बसू नका, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी आहात तरी मला असं व्हिज्युअलाइज करता येत आहे की अनेक लोक नुसते बसले असतील, पेन तोंडात असेल. तसं नको, जरा पेन्स घ्या, स्वतः कॅल्क्युलेशन्स करून बघा. आन्सर टाईप करू नका. ओके, यापेक्षा जास्त वेळ लागायला नको. सी, -30 डिग्री आणि हा जो पार्ट आहे, मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवतो. 0.6947 इंटू 60 हा प्रॉडक्ट आहे 41.682 डिग्री. सो 41 कम्प्लीट डिग्री आणि डिग्रीचा, एका डिग्रीचा हा फ्रॅक्शनल पार्ट आहे. त्यामुळे 0.682 ला परत 60 ने मल्टिप्लाय केलं. 16 का 70 का नाही? सोपं आहे उत्तर. जर 70 सेकंडचा 1 मिनिट झाला असता तर 70 ने मल्टिप्लाय केलं असतं. बट 60 सेकंड्स मेक 1 मिनिट, सो वे टू मल्टिप्लाय बाय 60. मग 0.682 इंटू 60 इज 40.92. आता लिहिताना मी मायनस साइन बाहेर ठेवलाय. 30 डिग्री, 41 मिनिट आणि 41 सेकंड म्हणायचं. का रे? कारण 0.92 आहे म्हणून. 0.5 ऑनवर्ड्स असेल तर आपण नेक्स्ट इंटीजर कन्सिडर करतो, राउंडिंग ऑफ रूल म्हणून. ठीक आहे. सो व्हॉट इज द आन्सर? -30 डिग्री, 41 मिनिट, 41 सेकंड. फिजिक्स मध्ये तुम्ही शिकालच, कायम आन्सर सांगताना 10 मीटर्स, 10 लिटर्स असं नाही म्हणायचं, प्लुरल नाही वापरायचं, सिंग्युलर. 10 मीटर, 10 लिटर एटसेट्रा.
सो -30°, 41 मिनिट 41 सेकंड. ठीक आहे. ओके. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन रेडियन. हा एक महत्वाचा टाईप आहे. 50°, 37 मिनिट 30 seconds. So this is 50 plus 37 upon 60 plus 30 upon 60 into 60. आता बघा सिम्प्लिफाय कसं करायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं. काही लोक म्हणतील सर 30 टू जा 60 सो 1 अपॉन 120 मग यांचा एलसीएम काढायचा अँड सो ऑन. तर चॉईस तुम्हाला आहे. इथे कसं केलंय बघा 37 अपॉन 60 डेसिमल मध्ये कन्व्हर्ट केलंय. हे पण डेसिमल मध्ये कन्व्हर्ट केलंय. सो ऍडिशन इज 50.625 डिग्री. ठीक आहे. युजली मी असं सजेस्ट करतो हे सिम्प्लिफाय करून एलसीएम फाइंड आउट करा आणि मग ऍड करा. बट फायनल आन्सर विल बी द सेम. नाव वी हॅव कन्व्हर्टेड सेकंड अँड मिनिट टू डिग्री. नाव वी आर इन अ पोझिशन टू कन्व्हर्ट इट इन टू रेडियन. मग टू कन्व्हर्ट अन अँगल इन डिग्री टू रेडियन मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. मी पुन्हा एकदा सांगतो विंडो पाठांतर करायचं नाही. समजून पाठांतर करायचं. समजलं पाहिजे. जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे की पाय बाय 180 ने का मल्टिप्लाय करायचं. सांगतो पुन्हा एकदा. सिंपल रूल ऑफ 3. 180 डिग्रीज इक्वल टू पाय रेडियन. सो एक्स डिग्री इक्वल टू किती रेडियन? एक्स इंटू पाय अपॉन 180. म्हणजेच एक्स ला कशाने मल्टिप्लाय केलंय? पाय बाय 180. थोडक्यात टू कन्व्हर्ट अन अँगल इन डिग्री टू रेडियन मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. आता खरं आहे पुढे सिम्प्लिफाय करता येईल. दिस आर डिव्हिजिबल बाय 5, राईट. -10 40 मिनिट 30 सेकंड. परत तेच केलंय. हे सिम्प्लिफाय करा. हा पार्ट येतोय 0.675. सो 10.675 डिग्री विथ निगेटिव्ह साइन मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. पुन्हा तुम्हाला हे बोथ आर डिव्हिजिबल बाय 5 अँड सो ऑन असं लक्षात येईल. आता काही लोक म्हणतील मग सर तुम्ही नेमकं सांगा ना आम्हाला हे किती सोडवायचं. तर त्याला खरं असं उत्तर नाही किंवा द्यायची झाली तर 2 उत्तरं देता येतील. हा कॉलेजच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न. प्रत्येक कॉलेजमध्ये युजली वेगळं सांगतात. काही लोक म्हणतात असंच ठेवा. काही लोक सांगतात की नाही पूर्ण आम्हाला सिम्प्लिफाय करून हवंय. तर कॉलेज प्रमाणे पण सीईटी जर हे विचारलं तर ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. एबीसीडी 4 ऑप्शन्स असतात. त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला हे 10.675 अपॉन 180 सिम्प्लिफाय करायचंय की नाही. काही ठिकाणी तर यू कॅनॉट सी पाय. याचा अर्थ पायची पण व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केली आहे. ठीक आहे. आता मी हे का सांगतोय जस्ट तुम्हाला कळावं रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. ओके. पुढचं सम एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्रीज मिनिट्स अँड सेकंड्स. मग आजचाच पार्ट आहे. फर्स्ट इज 11.0133 डिग्री. हे मी करून दाखवलंय. पुढचं करायला मी तुम्हाला वेळ देणार आहे. हे बघा 11 कंप्लीट डिग्रीज आहे त्याला हात लावायचा नाही. नाव this fractional part of a degree, I have to convert it into minute. Now as 60 minutes make 1 degree, I have to multiply it by 60. सिम्प्लिफाय केल्यावर काय आलं 0.798 मिनिट. याचा अर्थ एकही मिनिट पूर्ण नाही. मग त्याला सेकंड मध्ये कन्व्हर्ट करा. हाऊ? 60 seconds make 1 minute. So multiplied by 60. So that gives me 48. माझ्या मते 47 पॉइंट समथिंग बट युझिंग राउंडिंग ऑफ रूल 48. मग लिहिताना कसं लिहायचं बरं 11 डिग्री 0 मिनिट अँड हाऊ मेनी सेकंड 48. आता मी तुम्हाला वेळ देणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो द ओनली वे टू लर्न मॅथमॅटिक्स इज टू डू मॅथमॅटिक्स. टीचरने 100 सम्स केली तुम्ही क्लास लावला त्या टीचरचा उपयोग नाही. तुम्ही स्वतः करून बघितलं पाहिजे. स्टार्ट. हा जो अँगल आहे 94.3366 कन्वर्ट इनटू डिग्री मिनिट अँड सेकंड.
बघा 94 complete degrees, right? So fractional part 0.3366 multiplied by 60. So that gives me 20.196. म्हणजे 20 complete minutes and 0.196 minute again multiplied by 60. So that gives me 11 point something, but using rounding off rule, I say that it is 12 second. याचा अर्थ 94.3366 degree means 94 degree 20 minute and how many second? 12 second. ठीक आहे? बरं, जरी चुकलं असेल तरी काही वाईट वाटायचं कारण नाही. आत्ता चुका म्हणजे मग परीक्षेत बरोबर येईल. ओके. आता पुढचा सम आहे. बघा ही सगळी सम्स परीक्षेत विचारल्या जाणारी सम्स आहेत आणि तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्यातलीच ही सम्स आहेत. इफ एक्स रेडियन इज 405 डिग्री and y degree equal to minus pi by 12 radian, find the values of x and y. सोपं आहे अगदी. काय दिलं रे आपल्याला? x रेडियन इक्वल टू 405 डिग्री. तुम्ही असं म्हणाल का रे म्हणून x इक्वल टू 405? नो, युनिट सेम पाहिजे. मग मी काय करतो? 405 आय कन्व्हर्ट दिस इनटू रेडियन. टू कन्व्हर्ट अन अँगल इन डिग्री टू रेडियन मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180. प्रत्येक वेळी आपणच ऍटलीस्ट सुरुवातीला प्रश्न विचारायचा पाय बाय 180 का मल्टिप्लाय केलं? त्याचं उत्तर 180 डिग्रीज पाय रेडियन 405 डिग्री 405 इंटू पाय बाय 180 म्हणजे किती रेडियन रे? 9 पाय अपॉन 4 रेडियन. बघा युनिट सेम आहे. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू काय आली? 9 पाय बाय 4. असे काही स्टुडंट्स आहेत दे से व्हॉट इज एक्स? 9 पाय बाय 4 रेडियन. नो, सो दॅट बिकम्स रेडियन. त्यामुळे एक्स हॅज नो युनिट. सो एक्स इज जस्ट 9 पाय अपॉन 4. मला आठवतं एकदा एका कॉलेजच्या एक्झाम मध्ये त्यांनी हा ऑप्शनच दिला नव्हता. त्यांनी पायची व्हॅल्यू 3.14 मग 90 रादर 27 पॉईंट समथिंग मग 6 पॉईंट समथिंग अशा फॉर्म मध्ये आन्सर दिलं होतं. ते तुम्हाला कळलं पाहिजे. काही विद्वान तर कन्व्हर्ट करताना 9 इंटू 180 लिहितात. पुन्हा एकदा सांगतो, पाय 180 नव्हे, पाय रेडियन 180 डिग्रीज. पायची व्हॅल्यू ही 3.14, ती पण एक्झॅक्ट नाही आहे. बट युजली वी टेक ॲज 3.14. बरं, आता विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारतो. याचं उत्तर मात्र चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा. व्हॉट इज द डिफरन्स पाय मायनस 3.14? आय रिपीट द क्वेश्चन. पाय मधनं 3.14 लेस केले तर आन्सर काय येईल? टाईप युअर आन्सर. एक 5 मिनिटं फक्त आपण घेणार आहोत. बर, सगळ्यांनी आन्सर 0 लिहिलंय. हा, आराध्य बऱ्यापैकी त्याचं उत्तर बरोबर आहे. खरं याचं उत्तर असं पाहिजे, बेसिकली ज्यांनी 0 लिहिलंय त्यांचं डेफिनेटली चुकलंय. याचं कारण आत्ताच तर मी सांगितलं ना की पाय इज नॉट एक्झॅक्टली 3.14 अप टू 2 डेसिमल प्लेसेस म्हणून मी 3.14 म्हटलं. त्यामुळे 3.14 हे जर पाय मधनं लेस केलं तर आन्सर इज ऑलमोस्ट 0. पुढे आपण एक बरोबर आहे नॉट डिफाईन म्हणण्यापेक्षा पाय हा रॅशनल नाहीये, पाय हा इरॅशनल आहे हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. व्हेरी गुड. आता आन्सर नका टाईप करू. त्यामुळे करेक्ट आन्सर होतं की 3.14 मायनस पाय किंवा पाय मायनस 3.14 इज ऑलमोस्ट 0. एक छान शब्द आपण पुढे वापरणार आहोत, टेंड्स टू. अजून एक असा प्रश्न बरेचदा विचारला जातो की इट इज रिगार्डिंग इन्फिनिटी. अर्थात अजून आपलं कॅल्क्युलस इंट्रोड्यूस व्हायचं आहे त्यामुळे ते आता मी डिस्कस नाही करत, पण निदान हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे काय की पाय मायनस 3.14 हे 0 नक्की नाही. हा, इट इज व्हेरी क्लोज टू 0. आय अग्री. ठीक आहे. ओके. आता एक सम तुम्ही करायचंय आणि मग आपण थांबणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो ही जी टेक्नॉलॉजी आहे ती खरं तुमच्यासाठी नवीन आहे तशी आमच्यासाठी नवीन आहे. इन द सेन्स जे शेवडे सर पुण्यातले पायनियर म्हणायला हरकत नाही या रिसेंट पिरियडमध्ये. कारण कोविड-19च्या आधीपासनं त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन
साठी प्रयत्न केले आणि असे अनेक क्लासेस घेतलेले आहेत. त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, काही मेरिट्स पण आहेत. आपण मेरिट्सचाच विचार केला पाहिजे. तर आज हे एक मी तुम्हाला करायला वेळ देणार आहे आणि मग आपण थांबणार आहोत. हळूहळू मी माझी स्पीड वाढवणार आहे. एकदम स्पीड वाढवत नाही, याचं कारण आज काही लोक पहिल्यांदा त्यांनी जॉईन केलंय, मग त्यांना आधीचं काही माहिती नव्हतं. ठीक आहे, मग 2 मिनिटं मी तुम्हाला देतो. थीटा डिग्री -5 पाय बाय 9 रेडियन आणि थीटा रेडियन 900 डिग्री. त्यामुळे थीटा आणि फाय काय. आता बघा, इतकं सांगण्यासारखं आहे मॅथमॅटिक्स मध्ये, म्हणजे ब्रिजिंग कोर्स की जो आपण पुढे काही लेक्चर्स घेणार आहोत, तासन तास बोलता येईल. आता थीटा आणि फाय हे काय आहेत माहितीये? दीज आर ग्रीक अल्फाबेट्स. मग तुम्हाला ग्रीक अल्फाबेट्स पण माहिती पाहिजेत. फिजिक्स मध्ये त्यांचा उपयोग होतो. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, पाय, साय, म्यू, न्यू, एप्सिलॉन, लॅम्बडा, एटसेट्रा. कोणीतरी म्हणते व्हॉट इज द आन्सर फॉर 8 सम? येस, बी पेशंट. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये हे पण एक लागतं, यू हॅव टू बी व्हेरी पेशंट. ओके, सी द आन्सर. Theta degree equal to -5 pi by 9 radian. To convert an angle in radian to degree multiplied by 180 upon pi. So theta degree equal to how many degrees? -100 degree. मग थीटाची व्हॅल्यू काय असली पाहिजे? -100. इज दॅट क्लिअर? ओके. आता थीटा रेडियन इक्वल टू 900 degrees. To convert an angle in degree to radian multiplied by pi by 180. So if you simplify, you get 5 pi. So what is phi? Don't say 5 pi radian. जर एमसीक्यू म्हणून विचारला तर तुम्हाला फसवण्यासाठी एक ऑप्शन नक्की असेल, 5 pi radian. पण 5 pi radian is not the correct answer. Correct answer is phi equal to 5 pi. Is that your answer? Okay. बरं, काल एक मी बोलताना असं सांगितलं होतं की कोऑर्डिनेट जॉमेट्री डेव्हलप करायचं क्रेडिट ह्यांना जातं, ग्रीक मॅथमॅटिशियन. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, तर जो रेने डेकार्ट ज्याचा उल्लेख केला, तर तो ग्रीक मॅथमॅटिशियन नाहीये, तो फ्रेंच मॅथमॅटिशियन आहे, फिलॉसॉफर, मॅथमॅटिशियन अँड सायंटिस्ट. बट इट इज ट्रू दॅट द क्रेडिट ऑफ डेव्हलपिंग कोऑर्डिनेट जॉमेट्री, युक्लिडियन जॉमेट्री म्हणतात बघा, गोज टू ग्रीक मॅथमॅटिशियन. तर इथे आपण